आपण बनवूया तुरीच्या दाण्याची कचोरी। त्यासाठी लागणारे साहित्य: तुरीचे दाणे, मिरच्या, लसूण, सांबार, बडीशेप, मिक्सरचं भांडं, त्यामध्ये मिरच्या, लसूण, सांबार, बडीशेप आपण मिक्सरमधून काढून घेऊ। आता आपण तुरीचे दाणे मिक्सरमधून काढून घेऊ। पॅनमध्ये आपण 1 चम्मच बेसन घेतलं आणि हे चांगलं भाजून घेऊ। आता आपण हे बेसन भाजून घेतलं। पॅनमध्ये त्यामध्ये मिरच्या, लसूण, सांबार पेस्ट टाकायची। आता त्यामध्ये दाणे वाटून टाकलेले ते टाकायचे आणि हे चांगलं एकजीव करायचं। आता हे थोडंसं कोरडं वाटत आहे, आपण त्यामध्ये बेसन टाकून देऊ आणि वरतून कोथिंबीर टाकू। हे बघा, आता आपली दाण्याची चटणी तयार आहे। 2 वाट्या मैदा, हे छान चाळून घ्यायचं। यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं आणि मीठ टाकायचं। तेल, मीठ आणि ओवा हे आपण मळून घेऊ। आता आपण हे छानपणे मळून घेतलं। हे आता आपण 5 मिनिट झाकून ठेवू। यामध्ये तुरीचं सारण टाकायचं, हे बघा, आपली गरमागरम कचोरी तयार आहे। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा।